नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता माढा तालुक्यातल्या उपळाई बुद्रुक या अधिकाऱ्यांच्या गावामधील महादेवराव भांगे या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसलोय. या आमच्या तरुण मित्रानं या अधिकाऱ्याच्या गावामध्ये त्या ठिकाणी शुभम गांडूळ खत प्रकल्प नावाचा प्रकल्प सुरू करून मागील 13 ते 14 वर्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये काम करत असताना आता अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव हे या भागामध्ये त्या ठिकाणी मिळवलं आहे. आणि आता हा शुभम गांडूळ खत प्रकल्प हा फक्त या उपळाई बुद्रुक किंवा आसपासच्या भागापुरता मर्यादित न राहता अगदी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ किंवा इकडं अकलूज, इंदापूर, पुणे आदी भागामध्ये या गांडूळ खत प्रकल्पानं आता नाव कमवलं आहे. खरं तर या गांडूळ खत प्रकल्पाची निर्मितीची गोष्ट अतिशय भारी आहे. अतिशय छोट्या ठिकाणाहून अतिशय छोट्या पद्धतीनं अतिशय गरीब परिस्थितीतून महादेवरावांनी हा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर आता जवळपास 13-14 वर्षानंतर या प्रकल्पाला अतिशय चांगल्या पद्धतीचे दिवस आलेत. आणि आता खरं तर नुकताच त्या ठिकाणी सकाळकडून तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचा युवा उद्योजक पुरस्कार असेल किंवा मग आता त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार असेल, या 2 पुरस्कारांना तुम्हाला सन्मानित देखील करण्यात आले. खरं तर आपल्या भागामध्ये शेतीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग केले जात असताना शेतीला पूरक आणि शेतीला अतिशय फायद्याचा असलेला गांडूळ खताचा प्रकल्प आपण सुरू करावा, हा विचारच नेमका त्यांच्या मनामध्ये कुठून आला आणि मग तिथून पुढं या गांडूळ खत निर्मितीच्या प्रकल्पाला सुरुवात कशी झाली, आता इथं कसं काम चालतं, किती लोक काम करतात, खताची निर्मिती कशी केली जाते, हा गांडूळ खत इतर खताच्या तुलनेने शेतीला कसा परवडणार आहे, तो कसा मिळतोय, आता सध्या या खतानं व्यवसायाच्या स्वरूप म्हणून चांगल्या पद्धतीचं व्यवसाय शुभम गांडूळ खत प्रकल्पाने या भागामध्ये सुरू केलाय, तो कसा केलाय. एका बाजूला शेतीला चांगल्या पद्धतीचं खत पुरवण्यासोबतच ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये गांडूळ खताची निर्मिती करायची आहे स्वतः, त्याला प्रकल्प बनवून देण्याचं काम देखील महादेवराव त्या ठिकाणी पाठीमागच्या अनेक दिवसांपासून करून देत आहेत. ते कशा पद्धतीनं करून देत आहेत, या संपूर्ण गोष्टीच्या संदर्भातल्या चर्चा, त्यांच्या जीवनाचा प्रवास हा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. महादेवराव, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत. सोलापूर जिल्ह्याचा सकाळचा त्या ठिकाणी युवा उद्योजक पुरस्कार असेल किंवा आता पंजाबराव देशमुखचा प्रेरणा पुरस्कार असेल, दोन्ही पुरस्कारासाठी तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. आणि अधिकाऱ्याच्या गावामध्ये आपण अधिकारी नसलो तरी मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं मात्र मी अधिकारीच आहे, मी कमी नाही, हे तुम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवून दिलंय. आणि ह्या शुभम गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी, म्हणजे तुमच्या गावातली इतर मुलं अधिकारी होऊन शेतकऱ्यांसाठी काम करतातच आहे, परंतु तुम्ही या गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये पाठीमागचे 13 ते 14 वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय. तुमच्या या भागामध्ये नाव आहे, शेतकरी विश्वासानं तुमच्यापाशी येतोय, खत घेऊन जातोय, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले प्रकल्प देखील मी पाहिलेत, तिथं देखील चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. खरं तर एकूणच हळूहळू ह्या खत निर्मितीच्या संदर्भात, या गांडूळ खताच्या महत्त्वाच्या संदर्भात, प्रकल्प तयार करण्यासंदर्भात बोलण्यापूर्वी मला परिस्थितीपासून सुरुवात करायची आहे. खरं तर अधिकाऱ्याच्या गावामध्ये जन्म होऊन देखील आईवडिलांनी मोठा संघर्ष केला, त्यांच्या वाट्याला कष्ट आलं आणि त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी कष्टातूनच या संपूर्ण गोष्टीची सुरुवात केली आहे. आम्हाला या खत निर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली आणि सुरुवात कशी झाली हे ऐकायचं आणि तिथून पुढे मुलाखतीला सुरुवात करू. सुरुवातीला आमच्या वडिलांनी पेरूच्या झाडाखाली एक बेड बनवला होता आणि त्या बेडमधून जे खत निघतंय ते आपल्या शेतीला वापरल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट जाणवला. हं, हं, मग आम्ही बरेच प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला हं, आणि वाढवीत असताना आमच्या शेतीमध्ये चांगला त्याचा रिझल्ट जाणवला आम्हाला. हं, हं, त्याच्यामुळं आम्ही आणि खताचं प्रमाण भरपूर वाढायला लागल्यानंतर आम्ही आपल्या शेतीबरोबर बाहेरच्या शेतकऱ्यांचं पण आम्ही खत विक्रीसाठी द्यायला सुरुवात केली हं, हं. आणि त्याच्यामधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. बरं. चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही वरचेवर प्रकल्प वाढवतच गेलो हं, हं, आणि सुरुवातीच्या काळात थोडं म्हणजे शेतकऱ्यांनी पण एवढा अनुभव नव्हता की गांडूळ खत म्हणजे काय, हं, गांडूळ खत वापरल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हं, किंवा गांडूळ खतामुळे शेतीसाठी काय त्याचा फायदा आहे. हं, हं, हे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन थोडी थोडी त्यांची संग चर्चा करून हं, हं, प्रत्येकाला थोडं थोडं त्याचा ज्ञान दिलं आम्ही हं, हं, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गांडूळ खताचा प्रचार वाढवीत गेलो हं, हं, आणि प्रचार वाढवीत गेल्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची मागणी वाढत गेली. हं, सांगोला, आटपाडी, हं, हं, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, औरंगाबाद अशा भरपूर भागात आम्ही खत दिलेलं आहे. हं, 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 आणि सांगोला भागातील आटपाडी तालुक्यातील बनपुरीमधील आहे ते विजय मरगळे ही हं, 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 अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्याकडून बरेच खत घेतलेलं आहे हं, हं, हं. आणि तिकडल्या भागात सुद्धा आम्ही भरपूर खताची मागणी त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही देत आहे. बरं. खरं तर इतर खत आहे, जो सामान्य हं, खत आहे हं. आणि गांडूळ खत आहे, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय फरक आहे किंवा शेतकऱ्यांनी गांडूळ खत वापरावा ह्याची काय कारणं आहेत किंवा ती कशी फायद्याची असणार आहे किंवा गांडूळ खत वापरणं हे शेतकऱ्याला इतर खताच्या तुलनेनं कसं जास्त परवडणार आहे किंवा जास्त उत्पन्न देणार आहे? आपण गेली 15 ते 20 वर्ष म्हणण्यापेक्षा दशकानुदशकं
रासायनिक खताचा वापर करून 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 शेतीची नापीक झालेली आहे. असं घट्ट दगडावणे अशी शेती घट्ट झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्या जे म्हणावं असं उत्पन्न मिळत नाही. उत्पन्नाचा खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्न घटत चाललं आहे. त्याच्यामुळं आपण सेंद्रिय शेतीकडे कल देऊन आपण जर गांडूळ खताचा वापर केला तर आपली जमीन भुसभुशीत राहून आपल्या जमिनीचा पोत वाढेल, कार्बनचे प्रमाण वाढेल आणि आपल्या जमिनीचं पोत आणि सामू वाढल्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये भरघोस उत्पन्नात वाढ होईल आणि रासायनिक खताचा वापर कमी होऊन घरच्या घरी आपण शेतकऱ्यांनी गांडूळ खत तयार करून किंवा आपल्याकडे मिळतंय ते पण घेऊन शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर भरपूर प्रमाणात वाढवावा. बरं. खरं तर उत्पन्नासोबत जमिनीसाठी किती फायद्याचं आहे गांडूळ? कारण गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणलं जातं, परंतु त्याचं सामूहिक संगोपन केलं जात नाही किंवा पालन होत नाही. तुम्ही मात्र इथं मोठ्या प्रमाणामध्ये या गांडूळ खत निर्मितीच्या बाबतीमध्ये आता मी आल्यावर तुम्ही मला दाखवत होता की अक्षरशः महादेवराव जिथं हात घालतात तिथं अक्षरशः शेकड्यानं हजारानं ती गांडुळाची पिली, मोठी गांडूळ, अंडी त्या ठिकाणी बाहेर निघत होती. शेतकऱ्याचा मित्र असलेल्या या गांडुळाची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं संगोपन करताय. खरं तर पहिलं तुम्ही शेतकऱ्याच्या मित्राला जोपासणारा मित्र आहे, होय. त्यामुळे शेतकऱ्यासाठी महत्त्वाची भूमिका तुम्ही पार पाडताय. ही गांडुळाच्या खताच्या संदर्भातली जागृती अलीकडच्या काळात हळूहळू वेगवेगळ्या माध्यमांतून तुम्ही जसं म्हणाला, नदीकाठच्या जमिनी खराब होणं असेल, सातत्यानं ह्या धरणाच्या पाण्यामुळं वारंवार कॅनलच्या पाण्यामुळे जमिनीमध्ये नापिकी येणं असेल, पाणी सवाळ होऊन जमिनीचं नुकसान होणं असेल, हे वेगवेगळ्या कारणानं किंवा रासायनिक खतांच्या वापराच्या मोठ्या प्रमाणामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं नुकसान होतंय. सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये शेतकरी जागरूक होतोय. त्याच्या लक्षात आलंय की ही शेती फक्त आपण करून संपवायची नाही, तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ती शेती जोपासायची आहे, सोपवून द्यायची आहे. आणि ती देताना ती आपल्या बापजात्याने आपल्याला जेवढी सकस दिली ती तितकीच सकस देणं गरजेचं आहे. आणि हा सकसपणा टिकवायचा असेल तर गांडूळ खताशिवाय पुढचा पर्याय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या पुढं उपलब्ध असणार नाही. हे सगळं करत असताना आता मला सांगा की शेतकरी अवेअरनेस झालाय का, किंवा तुमच्याकडे येणारा शेतकरी गांडुळाच्या बाबतीत जागरूक झालाय का? तो काय म्हणतोय सध्या गांडूळ शेतीबद्दल? आता सुरुवातीला आम्ही जेव्हा शेतकऱ्यांकडे जायचो तेव्हा शेतकऱ्यांना म्हणजे गांडूळ खताची माहिती नव्हती एवढी. परंतु ह्या 3 ते 4 वर्षात रासायनिक खताचा वापर टाळून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवला आहे. त्याच्यामुळं गांडूळ खताची मागणी वाढत आहे आणि गांडूळ खत वापरल्यामुळे जमिनीचा कस चांगला होतो, जमिनीची भुसभुशीतपणा वाढतो आणि आपण पाणी दिल्यानंतर पाण्याचा भरपूर प्रमाणात निचरा होतो. निचरा झाल्यामुळं मुळीची वाढ चांगली होती, जमीन भुसभुशीत राहते आणि पिकाच्या उत्पन्नात वाढीत भरपूर वाढ होत आहे. त्याच्यामुळं शेतकरी गांडूळ खताचं वाढवत आहे आणि गांडूळ खत आपण आपल्या स्वतःच्या घरी सुद्धा बनवू शकतो. रासायनिक खताचा खर्च वाचवून आपण आपल्या घरच्या गुरांपासून घरच्या घरी पण आपण गांडूळ खत बनवू शकतो आणि त्याच्यापासून पण आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो. खरं तर साधारण 1 एकरामध्ये तो किती गांडूळ खत वापरला गेला पाहिजे का ते पिकावर ठरतंय? कसं असतं त्याचं प्रमाण, कसं तुम्ही देता? शेतकरी जर आला म्हणला मला 2 एकर शेती आहे, तर तुम्ही कसं ठरवता की त्याला गांडूळ खत किती दिला गेला पाहिजे? आणि आता सध्या कसा देताय तुम्ही? काय दर चालू आहे तुमचा? आपण आता एकरी 1.5 ते 2 टनापर्यंत गांडूळ खत शेतकऱ्यांनी वापरण्याचे सांगतो आणि 1.5 ते 2 टन ऊसाला, द्राक्ष, डाळिंब परत ते सर्व पालेभाज्या, फळबागांनी 1.5 ते 2 टनापर्यंत गांडूळ खत एकरी वापरू शकतो आपण. आणि हे जे गांडूळ खत आहे आम्ही 200 किलोमीटरपर्यंत 10,000 रुपये टनाप्रमाणे पोच देतो शेतकऱ्यांनी. तुमची गाडी हां, पोच करते? आपली गाडी पोच करते. 3-4 टनाची जर शेतकऱ्यांची ऑर्डर असेल तर आम्ही पोच देतोय आणि ह्याच्यामध्ये आपलं 50 किलोचं पॅकिंग आहे. 50 किलोचं पॅकिंग आहे, टनामध्ये 20 बॅग आहे तिथे. त्याप्रमाणे आपण शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आपण शेतकऱ्यांनी देतो. आणि आपल्या ह्या बेडमधून आपण वरून पाणी मारल्यानंतर जे गांडुळांच्या शरीराचं पाणी जे आपण बाहेर येतंय ते आपण वर्मीवॉश म्हणून एका टाकीमध्ये बनवलेलं आहे आणि ते वर्मीवॉश आपण 35 रुपये लिटर याप्रमाणे विक्री करत आहे. आणि वर्मीवॉशच्या वापरामुळं कार्बनचे प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं डाळिंबाची नवीन लागवड, द्राक्षाची नवीन लागवड त्यांची वाढ भरपूर होती. यांची नवती म्हणजे काडी चांगली होती. त्यामुळं ह्याची आणि झाडाच्या शायनिंगला, चकाकीला पण चांगला रिझल्ट आहे. त्यामुळे वर्मीवॉशची पण मागणी भरपूर प्रमाणात वाढत आहे. खरं तर आता इथं तुमचा प्रकल्प बघतोय मी आल्यानंतर, तुम्ही बरेच त्या ठिकाणी शेणखताचे बेड बनवून ठेवलेत. नंतर गांडूळ काही ठिकाणी लहान पिल्ली अंडी आम्हाला बघायला मिळाली. आता ह्या बेडमध्ये गांडूळ खतासाठीच हे बेड यांनी तयार केलेत आणि ह्याच्यामध्ये आता खत तयार व्हायला लागलं आहे. वेगवेगळ्या अवस्थेमधून खत जातोय. अक्षरशः ह्यांनी मगाशी आम्हाला हात घालून दाखवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ तिथून आम्हाला त्या ठिकाणी बाहेर आलेला दिसला. या सगळ्यासोबतच आयते त्यांनी बेड पण तयार करून ठेवले ते विक्रीसाठी. आता पुढे आता पावसाळ्यामध्ये ते आवश्यक असणार आहे, किंवा पावसाळ्यामध्ये
त्या ठिकाणी ओला जो काय खत आहे तो खत चालणं अवघड होणार आहे, त्यामुळे त्यांनी ती आत्तापासूनच चांगली व्यवस्था त्या ठिकाणी तयार करून ठेवले. कसं चालतं हे गांडूळ खताच्या निर्मितीचं काम? आम्हाला पहिली स्टेज बाय स्टेज सांगा की सुरुवात कशी होते, कुठल्या स्टेजपासून गांडूळ खताच्या निर्मितीला सुरुवात होते, आणि मग पहिला स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, आणि आता खत तयार झाला, हे कसं काम चालतं नेमकं? आपण हे 70 बाय 40चं जे शेड आहे हं. त्या शेडमध्ये 1 फुटाचा थर आपण देतो आणि गादी वाफेप्रमाणे 1 फुटाचा थर देऊन असं त्याच्यात आम्ही 3 ते 4 दिवस सुरुवातीला पाणी मारून व्यवस्थित गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गांडूळ सोडतो आणि गांडूळ सोडल्यानंतर त्याच्यावरनं गुळाचं आणि बेसनाचं पाणी मारलं तर गांडुळांची संख्या वाढते आणि त्यामुळं गांडूळ सोडल्यानंतर आपण त्यावर 5 फुटाचा थर देतो आणि ते 30 ते 40 दिवसामध्ये खत तयार होतं. आणि खत तयार झाल्यानंतर आम्ही पाणी मारायचं बंद करून त्यावरलं वरचं तयार झालेलं खत काढून घेऊन चाळण करतो. बरं. आणि बेडमध्ये म्हणलं तर आपण बेडमध्ये सुरुवातीला 12 बाय 4चा बेड आहे आपला. 12 बाय 4च्या बेडमध्ये खालच्या साईडला कुचका पालापाचोळ्याचा एक थर, परत 1 फुटाचा शेणखताचा थर, परत अर्ध्या फुटाचा पालापाचोळ्याचा थर आणि परत शेणखताचा थर, असं 2 थरामध्ये आपण शेणखत भरून पूर्ण गार करतो. बरं. आणि गार केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपण त्याच्यावर गांडूळ सोडतो. बरं. गांडूळ आपण जर एका बेडमध्ये 3 किलो जर सोडले तर 80 ते 90 दिवस लागतात तयार होण्यासाठी. बरं. आणि 5 किलो जर सोडले तर 45 ते 50 दिवसामध्ये तयार होतं. बरं. जेवढ्या प्रमाणात आपण गांडुळाची संख्या वापरल हं. तेवढ्या फास्ट तयार आणि चांगल्या क्वालिटीचं खत तयार होतं. बरं. आणि आपण सुरुवातीला जी पाणी मारतो हं. ती पाणी आपण तीच पाणी आपण वर्मीवॉश म्हणून जेतं तेच पाणी आपण वर मारतो. हं. आणि गांडूळ टाकल्यानंतर 15 दिवसानं जी आपण पाणी बाहेर येतं ती वर्मीवॉश म्हणून आपण विक्रीसाठी ठेवतो. बरं. आणि त्याचा रिझल्ट पण 1 नंबर आहे. बरं. आता हे तुम्ही तर हिथं तयार करतायच, परंतु अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या शेतामध्ये देखील तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प तयार करून देण्याचं काम त्या ठिकाणी करताय. मला मगाशी तुम्ही दाखवलं की इथं आपण हे गांडुळाची छोटी छोटी पिल्ले देखील तुम्ही विकायचं काम करताय, जे शेतकऱ्याला आवश्यक आहे ते खरेदी करतायत. हे काम कशा पद्धतीनं चालतं, हे कधी सुरू केलं, किंवा या व्यवसायातून तो व्यवसाय कसा सुरू झाला? हं. आम्ही असं म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे 20-25 बेडचा जर असा प्रकल्प बनवायचा असेल शेतकऱ्यांनी हं. तर आम्ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन हं. त्यांना प्रत्यक्षात मार्गदर्शन करून हं. त्यांना शेडचं नियोजन करून त्यांना ते बेडचं फिटिंग करून देतो आम्ही. हं. आणि 12 बाय 4चा एक बेड, स्टंप, ती वर्मीवॉशची पाईपलाईन सर्व आम्ही तिथं शेतकऱ्यांनी बनवून देतो. एका बेडचा साधारण खर्च एक 3400 रुपये येतो. त्याप्रमाणे आपण एक 25 बेडचा प्रकल्प बनवायचा म्हणलं तर एक 85,000 रुपये खर्च येतोय. ते आम्ही शेतकऱ्यांनी जाऊन त्यांच्या भागामध्ये त्यांच्या मागणीनुसार बनवून पण देतो आम्ही. बरं. आणि ते गांडूळ आपण त्या बेडमध्ये गांडूळ सोडतो ते आपल्या ह्या बेडमधून तयार झालेलेच गांडूळ लहान पिल्लं जर आपण दिली तर वजनामध्ये जास्त बसते ती, मोठं गांडूळ असलं तर वजनामध्ये कमी बसते ती. बरं. ते किलोवर देतं का तुम्ही हां, देताना? गांडूळ किलोमध्ये आपण देतो. कसं गांडूळ किलो देता तुम्ही आता? 400 रुपये किलो. आपण अशा प्रकारचं नुसतं गांडूळ असं 400 रुपये किलो असं नुसतं गांडूळ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी देतो आपण. आणि हे काय भ्या वाटते राव हे बघून. 400 रुपये किलो प्रमाणे बरं. असे नुसते गांडूळ आपण शेतकऱ्यांनी देतो. बरं. ह्याचा तुम्हाला काय हाताचा त्रास असतो? नाही नाही काय सुद्धा नाही. आपण असं भुईमुगाची शेंगाची लेवणी असं एक 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 याचायचे गांडूळ. बरं. आणि ह्याची मागणी शेतकऱ्यांची भरपूर वाढत आहे. आता हे सगळं झालं. तुम्ही इतरांना, इतर शेतकऱ्यांना देखील ते बनवून देताय. तुम्ही स्वतः गांडूळ खताची त्या ठिकाणी विक्री करताय. इथं ह्या एकूण गांडूळ खत प्रकल्पाच्या तुमच्या ह्या संपूर्ण कामामध्ये आव्हान काय आहे ती नेमकी? म्हणजे उद्या जर हा प्रकल्प उभा करायचा झाला एखाद्या शेतकऱ्याला हा व्हिडिओ बघून, तर अडचणी काय येऊ शकतात, किंवा त्याचं नुकसान कशात होऊ शकतं ह्या प्रकल्पामध्ये? नुकसान काय नाही. फक्त आपण जर हे शेणखत जे आपण वापरतो हे शेणखत 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या मोहरचं असावं. कारण शेणखत जर आपण ताजं वापरलं तर शेणखत गरम होऊ शकतं. शेणखत गरम झाल्यानंतर गांडुळाची मरचढ होऊ शकते. शेणखत जर गार असेल तर फक्त शेणखताचाच प्रॉब्लेम आहे. शेणखत गरम झालं तर गांडूळ मरू शकते. बाकीचं ह्याला काहीच अडचण नाही. बरं. गांडूळ ह्या गांडुळाला रोगराई असते काय, म्हणजे किंवा काय मरायला लागले ती, असं काय होतं? नाही नाही ह्याला काहीच नाही. असं फक्त शेणखत गरम झालं तरच गांडूळ मरते. किंवा रासायनिक खताचा ह्याच्यात जर संपर्क झाला बरं. तरी पण गांडूळ मरते. रासायनिक जर ह्याच्यावर पडलं काय पण असू द्या, युरिया जरी नुसता असं ह्याच्यावर पडला तरी सुद्धा गांडूळ मरते. बरं. मग शेतकऱ्यांना नेमकं वापरताना ते कसं वापरायचं? कारण शेतकरी सातत्यानं फवारण्या करत असतो, खतभरणी करत असतो शेताला. तर हा काळ कुठला असला पाहिजे की जिथं ह्या गोष्टी टाळून ते शेतामध्ये हे खत पडलं पाहिजे?
सुरुवातीला रासायनिक खत वापरायचं. रासायनिक खत वापरल्यानंतर 1-2 पाणी दिल्यानंतर आपण जर गांडूळ खत वापरलं तर त्याचा रिझल्ट चांगला राहतो. कारण आपण जर गांडूळ खत पहिल्यांदा रासायनिक खत आणि गांडूळ खत जर वापरलं तर खतामधली लहान अंडी पिल्लं ही मरते ती. तर आपण ही रासायनिक खतं एका बाजूला आणि गांडूळ खत एका बाजूला असं जर टाकलं तर व्यवस्थित राहू शकतं असं. म्हणजे एका खड्ड्यामध्ये गांडूळ खत, एका खड्ड्यामध्ये असं साईडला रासायनिक खत असं टाकलं तर काय अडचण येत नाही. आणि आपले हे खतामधलं जे गांडूळ आहे ही 2.5 ते 2 फूट जमिनीमध्ये खाली जाते. जिथपर्यंत ओलावा आहे तिथपर्यंत गांडूळ खाली जाते. त्याच्यामुळं गांडुळांची उत्पत्ती पण होते भरपूर. गांडुळाच्या अंड्यामधून एका अंड्यामधून 6 ते 7 पिल्लाची उत्पत्ती होती. साधारण एका हे गांडुळाचा जीवनकाळ किती असतो म्हणजे किती काळात ते जिवंत राहतं आणि उत्पत्तीत किती टक्के उत्पत्ती देतं म्हणजे एक गांडूळ एवढ्या दिवसात किती उत्पत्ती देऊ शकतं तुमचा अंदाज कसा असतो किंवा एक बॅच जेव्हा तुमची तयार होती एक बॅगची बॅच तेवढ्या काळात ती किती उत्पत्ती करतं गांडूळ किंवा जिवंत राहतं का ते तेवढ्या बॅचच्या काळामध्ये किती दिवसाचा काळ असतो त्याचा? गांडूळ साधारण मोठे प्रौढ गांडूळ 1 ते 1.5 वर्षापर्यंत जगू शकतात. बापरे बर. आणि एका गांडुळापासून म्हणजे ह्याची अंड्याची प्रोसेस सारखी चालूच असते. एका अंड्यामधून 6 ते 7 पिल्लं तयार होती ती. आपण जर बेड बनवण्यासाठी जर 3 किलो गांडूळ जर सुरुवातीला वापरले तर आपला बेड तयार होत तर 12 ते 13 किलो गांडुळाची उत्पत्ती होती म्हणजे वाढ होती भरपूर. बर बर. आणि ह्याची म्हणजे जोपर्यंत ओलावा आहे आणि खायला शेणखत आहे तोपर्यंत गांडुळाची अफाट उत्पत्ती होती, भरपूर उत्पत्ती. त्याच्यामुळं त्यामुळं रान जमीन भुसभुशीत राहते. आपण जर गांडूळ खत वापरलं तर आपली जमीन पण भुसभुशीत राहते. ओलावा असेपर्यंत गांडूळ जिवंत राहते. ओलावा जर संपला तर गांडूळ मरते ते. याला खतासोबत म्हणजे शेणखतासोबत इतर काही खाद्य पुरवावी लागतात का बाहेरून म्हणजे तुम्ही बनवून देता त्या प्रकल्पामध्ये आणि तुम्ही इथं स्वतःच्या प्रकल्पामध्ये मग काय असतं का तसं वरून खाद्य काय? वरून खाद्य तसं काय आपण नाही, फक्त गुळाचं पाणी आणि बेसनाचं पाणी वापरतो. आणि जी बॅक्टेरिया जी आता नवीन नवीन प्रमाणात आहेत त्या ट्रायकोडर्मा ही असे जी बॅक्टेरिया आहेत त्या अशा बॅक्टेरिया जरी टाकल्या ह्याच्यावरनं तरी पण ह्याचा रिझल्ट चांगला राहतो. बर. साधारण एक बॅच निघाय किती लागते टाकल्यापासून निघाय किती दिवस लागतात? 12 बाय 4च्या बेडमध्ये जर आपण 3 किलो गांडूळ जर टाकलं तर 80 ते 90 दिवसामध्ये खत तयार होतं. आणि 5 किलो टाकलं तर 45 ते 50 दिवसामध्ये खत तयार होतं. आणि खत तयार झाल्यानंतर आपण जे खत 20 दिवसानंतर 25 दिवसानंतर वरच्या साईडला जी लेंडी तयार होती ती वरची असं खत काढून ती लेंडी आपण वरची गोळा करून घ्यायची. आणि खालचं जे घट्ट खत राहिलेला असतो ते आता उकरून घ्यायचं. उकरून घेतल्यानंतर तिथनं खालची खाण्याची प्रोसेस चालू होती. जर आपण वरचं खत जर नाही काढलं आणि खालचं खत जर आपण तसं ठेवलं तर गांडुळांची साईज कमी होती, मोठी गांडूळ वाढत नाही, ती उत्पत्ती जास्त होती, लहान पिल्लाचं प्रमाण वाढतं. तर आपण 20 ते 25 दिवसानं वरचा थर काढलाच पाहिजे तरच गांडुळांची वाढ भरपूर होती. खरं तर मगाशी तुम्ही म्हणला की इतर खताच्या तुलनेनं हा खत वापरायला चांगला आहे कारण रासायनिक खतामुळे जमिनीचं नुकसान व्हायला लागलंय आणि शेणखतं जर हाय असं टाकलं तर ते तितकंसं परिणाम करत नाही जसं गांडूळ खत करतं. साधारण जर ह्या दोन्ही खतांच्या तुलनेनं जर गांडूळ खताकडे बघायचं झालं म्हणजे रासायनिक खत आणि शेणखत तर हे कसं परवडते म्हणजे जर समजा एका एकरामध्ये रासायनिक खताचा एवढा खर्च शेणखताचा एवढा खर्च आता तिथं गांडूळ खताचा किती खर्च येणार आहे म्हणजे शेतकरी ॲव्हरेज काढू शकतो की आपल्याला ह्यातलं कुठलं परवडतंय. जमिनीचं संगोपन तर आहेच पण त्याचा जर वर्षाचा खर्च पण त्याचा जर बघितला तर ह्याचा जर तो अति होणार असेल म्हणजे त्या सोलर पॅनलसारखं सोलर पॅनल लाईट फुकाट देतं पण एकात घ्याय गेल्यावर मरणाचं महाग आहे ते पुन्हा परवडतच नाही. तसं काय ह्याचं आहे का हे त्या तिन्हीच्या तुलनेत त्यांची तुलना कशी आहे म्हणजे एकरी रासायनिक किती टाकावा लागतो एकरी शेणखत किती टाकावा लागतो आणि एकरी हे किती टाकावं लागतं मग बचत कशी होणार आहे? आता आपण शेतकरी आहे म्हणल्यानंतर आपल्या प्रत्येक घरी 1-2 जनावर असते ती. त्यामुळं 1-2 टेलर 3 टेलर शेणखत आपल्या प्रत्येक घरी असतं. आपण 10 किलो शेणखत टाकण्यापेक्षा 1 किलो गांडूळ खत घरचं तयार करून टाकलं तर आपल्या संपूर्ण क्षेत्राला आपण गांडूळ खत वापरू शकतो. जरी 10-15 एकर जरी जमीन असली तरी 4-5 15-20 टन जरी गांडूळ खत तयार झालं आपल्या घरच्या घरी तरी सुद्धा आपण तेवढ्या प्रमाणात वापरू शकतो. रासायनिक खत वापरायची गरज नाही. आपण आपल्याला सवय लागली जुनी पद्धत. आणा 1840, आणा 1026, आणा एरिया टाका आणि मोकळं व्हा. त्याचा रिझल्ट येतोय का, त्याचा काय उपयोग आहे किंवा शेतीला दुष्परिणाम काय आहेत ही शेतकरी काय बघत नाही. पिढ्यानपिढ्या जे चालत चाललंय आणा ठिकीन टाका त्याचा रिझल्ट काय आहे त्या धानाला ही शेतकरी बघत नाही. पण आपल्याला बिगर खर्ची घरच्या घरी आपण गांडूळ खत करून आपल्या शेतीला वापरू शकतो. एका एकराला साधारण लागणारं गांडूळ खत किती रुपयात तयार होतं किंवा किती रुपयात मिळतं तुमच्याकडे किती रुपयात मिळतं आणि शेतकऱ्या घरी जर त्याकडे जनावरं असली आणि त्यानं जर फक्त तुमच्याकडनं गांडूळच नेला फक्त जिवंत तर ते किती रुपयापर्यंत त्याला तयार होऊ शकतं एका एकराचं?
एका एकराचं म्हणलं तर आपण 1.5 ते 2 टनापर्यंत म्हणजे 10,000 रुपये टन आपण पोच देतो. 15 ते 20,000 रुपयाचं खत आपण दिलं तर लागतं. हं, आणि घरच्या घरी बनवायचं म्हणलं तर 12x4चं एक बेड हं, आणि 3 किलो गांडूळ हं, हे आपण 3200 रुपयाला शेतकऱ्याशी देतो. हं, त्याच्यामधून शेतकऱ्याला 3 महिन्याला एक बॅच 2 महिन्याला एक बॅच जर असं म्हणलं हं. तरी वर्षाला एका बेडमधून 7 ते 8 टन खत तयार होतं. शेतकऱ्याला हां, स्वतःला. एका बेडमधनं. हां, मग ती 4 ते 5 एकराला वापरू शकतो शेतकरी. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जी चर्चा सुरू झाली आहे किंवा आता तुम्ही बाजारात बघितलं असेल अगदी चहाला सुद्धा सेंद्रिय चहा, होय. सेंद्रिय गुळाचा चहा किंवा ह्या खताच्या अतिवापरामुळं किंवा औषधांच्या अतिवापरामुळं आरोग्यावर होणारा परिणाम, कॅन्सरचा वाढता धोका, ह्यामुळं हळूहळू थोडीशी अलीकडची पिढी, शहरातील लोकंसुद्धा भाजी खरेदी करताना किंवा काय खरेदी करताना थोडंसं आता व्यापारीसुद्धा हे सांगायला लागले. अर्थात ती कशी असते माहीत नसते त्याला पण बाबा आमची भाजी सेंद्रिय पद्धतीने पिकवली आहे किंवा रासायनिक आम्ही कसं टाळतो हे दाखवण्याचं प्रमाण त्या ठिकाणी बाजारामध्ये सुद्धा सुरू झाले. हळूहळू जशी नवी पिढी येणार आहे, पैशापेक्षा आरोग्याला महत्त्व ही जेव्हा संकल्पना रूढ होणार आहे किंवा रुढली जाणार आहे, त्यावेळेला मात्र प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक माणूस बाजारामध्ये सुद्धा मागणी करताना तुमचा माल सेंद्रिय आहे का हो अशा पद्धतीची विचारणा करणार आहे. आणि त्यावेळेला ह्या सेंद्रिय शेतीसाठी तुमचा हा गांडूळ खताचा प्रकल्प आधार ठरणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. आणि ही कुठेतरी काळाची पावलं ओळखूनच तुम्ही 13-14 वर्षापूर्वी त्या ठिकाणी हा गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला आहे. आणि शेतकऱ्यासोबतच त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा माल खाणाऱ्या लोकांच्या देखील आरोग्याची जपणूक आपण केली पाहिजे हा विचार त्या ठिकाणी करून ह्याच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. पुढं हा प्रकल्प कसा जाणार आहे, आम्हाला कुठल्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे प्रकल्प किंवा पुढे भविष्य कसं तयार करणार आहे ह्याचं सगळं. भविष्यात पुढे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आपण खताची विक्री करत आहे हं, आणि उत्तम क्वालिटीचं खत हं, कसं बनवल ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. बरं. आणि आम्ही महिन्या 2 महिन्याला ह्याचे लॅब रिपोर्ट पण चेक करतो. हं, हं, क्वालिटीचं खत आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि आम्ही खतामध्ये वापरताना हं, 100% शेणखताचा वापर करतो. हं, त्याच्यामुळं खताचा रिझल्ट एक नंबर राहतोय. बरं. आणि खतामध्ये लहान अंडे पिल्याचंही प्रमाण भरपूर येते. हं, हं. अशाप्रमाणे आम्ही खत विक्रीसाठी ठेवतोय. आणि असं म्हणजे क्वालिटीचंच खत आम्ही इथून पुढून पण शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे विक्रीसाठी देऊ. आणि खरं तर ह्या गांडुळाच्या खताच्या ह्याच्यामध्ये समजा जर भेसळ होते असं आपण म्हणायचं झालं किंवा फसवणूक असेल तर ती काय होऊ शकते. म्हणजे आता बाजारामध्ये अनेक ठिकाणी आता आपण हळूहळू बोर्ड बघायला लागलो, इथं गांडूळ खत प्रकल्प, अनेक ठिकाणच्या जाहिराती बघतोय आपण. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेता की तुमच्या हातनं शेतकरी फसला नाही पाहिजे. आणि जर फसवणूक करायची झालं तर गांडूळ खत प्रकल्पवाले काय फसवणूक करू शकतात हो? सुरुवातीला बोलायचं म्हणलं तर मी पण स्वतः एक शेतकरी आहे. हं, त्याच्यामुळं शेतकऱ्याची भावना काय आहे ती मी ओळखू शकतो. हं, हं. शेतकऱ्याने शेतकऱ्याला फसवायचं म्हणलं तर ही ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं ही नाही, बापच नाही. पापच नाही. हं, मग त्याच्यामुळं आम्ही बनवताना 100% शेणखतापासूनच बनवतो. हं, हं, फक्त खत तयार करताना पूर्ण गांडुळाने खाल्लंय का, हं, चाळण व्यवस्थित केली का, हं, शेणखतच भरून दिले नुसतं, हं, ह्याची पूर्ण पडताळणी करणं. हं, किंवा हातामध्ये घेतल्यानंतर असं सुट्ट खत झालं पाहिजे. हं, पाण्याचं प्रमाण कमी असावं, हं, सुटसुटीत असावं खत. हं, असं हातात दाबलं तर मुटका होणे, हं, असं मोकळं फडफडीत व्हावं. हं, खतामध्ये 10 ते 15% ओलावा असतो. हं, त्याच्यामुळे ते लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण असतं. हं. असं बघून शेतकऱ्यांनी पण व्यवस्थित खत घ्यावं. ठीक आहे. खरं तर आता मी ज्यावेळी आलो तर बघितलं की इथं मजूर चाळायचं वगैरे काम करत होते सगळे. होय. काय वेगवेगळ्या पद्धतीची कामं चालू. कसं चालतं काम ह्याचं किंवा किती लागतात मजूर? रोज फिक्स मजूर असतात का ह्याचं? म्हणजे काय खर्च असतो? बऱ्याच वेळेला ही मागं खूप मेहनत असते. पण तुम्ही जर समजा सांगितलं अमुक रुपयाला आमचा 1 टन गांडूळ खत जातोय. तर मग बऱ्याच वेळा वाटतं हिला काय नुसतं शेणखत आणि गांडूळ तर आहेत. पण त्यामागची मेहनत देखील तितकीच आहे. बरोबर. अगदी तुमची मी आल्यापासून फक्त वेगवेगळ्या बॅच आहेत त्याचे ढिगारे मारून ठेवलेत. पावसाच्या आधी त्याची काळजी घ्यायची आहे. त्याची चाळण व्यवस्थित झाली का नाही बघायचं आहे. खत त्या गांडुळानं पूर्ण खाल्लंय का नाही हे बघायचं आहे. खतामध्ये फक्त कुठेतरी नुसतं शेणाचं म्हणजे शेणच नुसतं जातंय किंवा ओलावा असलेलंच वजनाला भरून जातंय. हे आपल्या हातनं फसवणूक होणे ह्याची काळजी तुम्हाला त्या पाठीमागं घ्यायची आहे. कसं चालतं काम? किती मजूर काम करतात? आणि वर्किंग डे कसा आहे? तुमचा दिवस कसा असतो इथं? सकाळी 7 वाजता आपल्या इथं गडी कामाला येते ते. हं, 7 ते 1 वाजेपर्यंत इथं मजूर असतात कामाला. हं. साधारण 9 ते 10 गडी रोज कंटिन्यू कामाला असते ते. बांधील. बांधील असते ते. हं, शेणखत आणणे, चाळण करणे म्हणजे बेड बनवणे, चाळण करणे, हं, पॅकिंग करणे, परत गाडी लोड करणे, हं, ही रोजची कामं चालूच असते ती. परत बेडवर पाणी मारणे, हं, गांडूळ खत तयार झालेलं त्या बेडमधने वरचं गांडूळ खत काढणे, हं, चाळण करणे. चाळण करताना पण त्याच्यामध्ये आई-वडिलांचं चांगलं लक्ष असतं. हं, गड्यान कुठं हे आल्यानंतर
कोणची कामं करायची, आज आज कोणची कामं करायची, उद्या कोणची कामं करायची, याचं नियोजन वडील करतात आहे. परत मी असं बाहेर इकडं तिकडं व्हिजिटसाठी पण जात असतो. मोठा प्रकल्प बनवून देत असतो आम्ही. सकाळपारी असं बाहेर शेतकऱ्यांकडे खताची स्वतः डिलिव्हरी पण आम्ही देतो. म्हणजे स्वतः जाऊन शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करून स्वतः डिलिव्हरीचं काम आम्ही करतो. परत आणि सर्व मजूर रोजचं कंटिन्यू काम असल्यामुळे त्यांना पण सगळी माहिती आहे. आल्यानंतर त्यांची ती मनानं कामाला सुरुवात करते रुटीनमध्ये रुटीनमध्ये. साधारण वार्षिक तुमचं व्यक्तिगत जर म्हणलं तर ह्या एकूण प्रकल्पामधून किती बाय कितीचे किती प्रकल्प आहेत आणि एक साधारण वर्षाचा टर्नओव्हर किती आहे याचा? आमचं महिन्याला 70 ते 80 टनाची विक्री होती. आणि साधारण आमचं 1000 ते 1200 टनाच्या आसपास वर्षाला विक्री होती. बर साधारण सव्वा कोटी रुपयाची आमची महिन्याला वर्षाला विक्री होती. बर आणि त्यातनं एक 70 ते 80 लाख रुपये जरी खर्च सोडला तरी 30 ते 40 लाख रुपये वर्षाला राहतात आपल्याला. वर्षाला 40 लाख रुपये म्हणजे बाहेर काम करण्यापेक्षा म्हणजे आला तुम्ही अधिकाऱ्यांच्या गावामध्ये अधिकाऱ्यांच्या पगारीच्या टप्प्यामध्ये तुम्ही आला एक जर वर्षाला सगळा खर्च जाऊन जर 30 लाख जरी धरले तर त्या 30 लाखामध्ये जवळपास 2.5-3 लाखाचं महिन्याचा नफा पण त्या पाठीमागची मेहनत आहे त्या पाठीमागे नियोजन आहे आणि अख्खा परिवार आई वडील असतील घरातली मंडळी असेल ही सगळी त्यामागे राबणूक आहे सातत्यानं त्या ठिकाणी महादेवराव देखील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना प्रकल्प तयार करून देत आहेत त्यांना माहिती वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जाऊन देत आहेत खतं वापरली पाहिजे ती गांडूळ खत वापरलं गेलं पाहिजे या संदर्भातली जाणीव जागृती ते शेतकऱ्यांसाठी करून देत आहेत आज समजा हा खत मागवायचा असेल तर कुठकुठल्या भागामध्ये तुम्ही खतं पाठवता आणि सध्या मागणी कुठल्या भागामधनं येते? आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खत दिलेलं आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये सांगोला असेल, आटपाडी असेल, इकडं खाली सोलापूर असेल, मंद्रुक असेल, इकडं औरंगाबाद कन्नड तालुक्यापर्यंत असेल, इकडं जळगावमध्ये असेल केळीसाठी, इथं नाशिकमध्ये सटाणा भागामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रात आणि तसेच बेळगाव, तेलंगणा, आंध्र प्रदेश, परत गुजरात अशा भागामध्ये सुद्धा आपलं खत गेलेलं आहे. आणि आता मग अर्थात तिथं जातोय म्हणल्यावर इथल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मागायला खत हरकत नाही कसं चालतो तो व्यवहार म्हणजे फोन आल्या की तुम्ही गाडी पाठवता काय का येतात प्रत्यक्षात बघायला? बरेच शेतकरी शनिवार रविवारचं म्हणजे व्हिजिटचा दिवसच असतो आमच्या इथं. बाहेरचे मोठमोठे म्हणजे लांब अमरावती, चंद्रपूर, इकडं कोकणामधून संपूर्ण क्षेत्रामधून लोक रविवारी शनिवारी इथं आपल्या प्रकल्पाला भेट द्यायला येते ती. आम्ही कसं बनवतोय कसं खत तयार करतोय याची प्रत्यक्षात येऊन पाहणी करते ती. आणि शेतकऱ्यांचे आम्ही बरेच दिवसापासून ह्या प्रकल्पात असल्यामुळं शेतकऱ्यांचे एकमेकाच्या ह्यानं प्रकल्पाचे नाव वाढतच चाललं आहे आणि मागणी पण भरपूर वाढत आहे. आव्हान काय करणार आता शेवटचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी गांडूळ खत वापरला पाहिजे का आणि त्याचं आव्हान कसं आहे? शेतकरी बरेच दिवसापासून रासायनिक खताचा वापर करत आहेत. त्याच्यामुळं रासायनिक खतामुळे जमिनीचा नापीकपणा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक माझं आव्हान आहे की तुम्ही गांडूळ खत वापरून बघा. तुम्हाला एक नंबरचा रिझल्ट येईल आणि त्यामधून तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल ही एक गॅरंटीनं मी सांगू शकतो. खरं तर खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि अभिनंदन देखील. आपला व्यवसाय जोपासत असताना आपला व्यवसाय हा निसर्गपूरक असला पाहिजे आपला व्यवसाय हा पर्यावरणपूरक असला पाहिजे आपला व्यवसाय हा आरोग्यासाठी पूरक असला पाहिजे आपला व्यवसाय हा उत्पन्नासाठी पूरक असला पाहिजे आणि एकूण शेतकऱ्याच्या जीवनमान उंचवण्याचं सर्वार्थानं आरोग्याच्या अर्थानं असेल आर्थिक बाजूनं असेल त्याचा उत्पादनाचा खर्च कमी करत त्याच्या शेतीला पोषण देत त्याची शेती त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना पुरली पाहिजे ह्याची काळजी घेत तुम्ही जो उद्योग सांभाळताय जे काम करताय ते काम अतिशय कौतुकास्पद आहे त्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा हा छोट्यासा 12-13 वर्षापूर्वी एक बेडपासून सुरू झालेला प्रकल्प आज महाराष्ट्रभर इतका झाला आहे उद्या ह्याच्यापेक्षा मोठा व्हावा त्याच्या मोठ्या मुलाखती आपण पुढे निश्चितपणानं करूया यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. महादेवरावांना नुकतंच त्या ठिकाणी 2 पुरस्कार मिळाले त्यासाठी अभिनंदन करत असताना हे 2 पुरस्कार त्यांचं शेतीमधलं योगदान शेतकऱ्यांसाठीचं योगदान शेती टिकली पाहिजे ह्यासाठीचं योगदान रासायनिक खताच्या भडीमार वापरामुळं औषधांच्या भडीमार वापरामुळं शेतकऱ्याच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका समाजाच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका शेतीचं होणारं नुकसान पुढच्या पिढ्यांना शेती मिळणार नाही याचा तयार होणारा धोका हा टाळून त्या ठिकाणी महादेवराव गांडूळ खताच्या निर्मितीतून शेतकऱ्यांना गांडूळ खत स्वतः त्या ठिकाणी पुरवण्यासोबत त्याच्या शेतामध्ये जाऊन त्याला पाहिजे असेल तर तो प्लांट तयार करून देण्याचं काम देखील करत आहेत. खताची विक्री सोबत खताच्या निर्मितीची संकल्पना विकण्याचं काम देखील ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करत आहेत. हे सगळं करत असताना शेती वाचली पाहिजे पिढ्या वाचला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे त्याच्या उत्पादनाचा खर्च वाचला पाहिजे हा एकूण विचार त्यांच्या ह्या संपूर्ण जडणघडणीच्या किंवा ह्या एकूण संघर्षाच्या पाठीमागे दिसून येतोय. तो निश्चितपणानं वाढीस लागला पाहिजे. हळूहळू आपण देखील आपल्या शेतामध्ये इतर खतांच्या तुलनेनं परवडणाऱ्या
घरच्या घरी तयार होणाऱ्या, स्वस्तामध्ये शेतीला परवडणाऱ्या आणि शेतीचं आरोग्य जोपासणाऱ्या ह्या खताच्या निर्मितीकडे जर गेलो तर हळूहळू कृषीप्रधान असलेल्या ह्या देशाची शेती पुढच्या अनेक पिढ्यांसाठी वाचणार आहे, पुरणार आहे. त्यातून येणारं उत्पन्न सकस असणार आहे, आरोग्य वाचणार आहे. तर त्या आरोग्य वाचण्यासाठी गांडूळ खत प्रकल्पाला येत्या काळामध्ये पर्याय नाही. आणि जर त्या गांडूळ खताच्या प्रकल्पाच्या संदर्भात जर काही मार्गदर्शन हवे असेल तर या व्हिडिओच्या मध्ये आपण महादेवरावांचा नंबर देतोय, तुम्ही त्यांना थेट फोन करा. खताची मागणी करायची असेल तर तिथं करू शकता. खत निर्मितीच्या प्रकल्पाच्या तयारीच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एकूण ह्या गांडूळ खताचं शेतीसाठी काय महत्त्व आहे हे जरी जाणून घ्यायचं झालं आणि तर तुम्ही त्यांना भेट द्यायची झाली तर देखील त्यांना तुम्ही संपर्क करा. आवर्जून या माढा तालुक्यातल्या त्यांच्या उपळाई बुद्रुकच्या प्लॉटला या, भेट द्या. इथं कसा खत तयार होतोय ते बघा. आपल्या शेतामध्ये आपण तो खत तयार करू शकतो का, तिथं त्यांची मदत कशी मिळेल याची माहिती निश्चितपणाने घेऊन आपण आपला परिवार, आपली शेती, आपलं कुटुंब, आपला समाज आणि एकूण हा कृषीप्रधान देश त्या ठिकाणी येत्या काळामध्ये निश्चितपणानं वाचवू शकतो. कॅमेरामॅन विठ्ठल गायकवाडसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, उपळाई बुद्रुक.